आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश केंद्र सरकारकडून जारी। उदय सामंत यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध। टोरेस कंपनीकडून 1.25 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे 1000 कोटींची फसवणूक। फसवणुकीचा आकडा 8 ते 10,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता। मुंबईतील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी संचालकांसह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक। कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात केस गळतीने नागरिक भयभीत। डोक्यात खा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याचा नागरिकांचा दावा। बुलढाण्यातील केस गळतीच्या प्रकाराने डॉक्टरही चक्रावले। आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल। आता पाणी, त्वचा आणि केसांचे नमुने तपासले जाणार। शिवाय रुग्णांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन। काल तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपात 126 जणांचा मृत्यू तर 188 जण जखमी। तिबेटच्या भूकंपाचं सुपरमार्केटमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर। भूकंपावेळी सुपरमार्केटमध्ये रॅकमधील सर्व वस्तू कोसळल्या। भूकंपाचे धक्के नेपाळ, भूटानसह उत्तर भारतातही काही भागात जाणवले। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांची सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करण्यासाठी आढावा बैठक घेतली। सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करा, रावल यांच्या सूचना।